उपस्थित आहे या ठिकाणी पोलीस कर्मचारी उपस्थित आहे या सर्वांचं सहकार्य आपल्याला लाभणार आहे आनंदी पोलीस स्टेशनच्या वतीने सहर्ष स्वागत पैसे मौल्यवान वस्तू यावर तर आता पालखी अजून मागच आहे. जर पालखी असेल वडकोकवाडीत आणि मी आणि माझा मित्र आता आम्ही पालखीच्या पुढे आहे. आम्ही जवळजवळ संकल्प गार्डनपाशी आले. आता थोडा ब्रेक घेतला आहे 5 मिनटासाठी. 5 मिनटानंतर आता बघू परत उठून डायरेक्ट आता साई मंदिरला थांबणार आहे. खरं तर खूप आनंदाचा सोहळा आहे आणि आम्ही खरंच खूप नशीबवान आहे की आळंदीत माझा जन्म झाला, माऊलीच्या गावात माझा जन्म झाला आहे. खरंच हे बघणं खूप काय बोलता येईल अविस्मरणीय क्षण येते. तर आता मी मरेपर्यंत मला माऊलींची पालखी दिसणार आहे. तर हे खूप मला भाग्य आहे, माझं आळंदीत जन्मलो मी. आणि बघा पालखीचे वारकरी बघा, तुम्ही बघू शकता म्हाताऱ्यातले म्हातारेसुद्धा असे जोरजोरात चालतात किंवा एवढी त्यांच्यात एनर्जी आहे, एवढी ताकद आहे त्यांच्यात की माऊली त्यांना अजून प्रोत्साहन देते की चला चला असं आहे. तर तुम्हाला मी दाखवलंच व्हिडिओ, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फ्रेंड्स. बघा तर आता
आता आम्ही आलोय दिघीपर्यंत. चिंटू दादा भेटला आम्हाला त्यात. आता दिघीपर्यंत आलोय चालत. आता बघू, मस्त खात पीत आलोय त्यामुळं काय वाटत नाही. पालखी अजून मागच आहे. पालखी आता असेल साई मंदिरला आणि दिघीत आलं. आता बघा गर्दी. पालखी मागच आहे अजून आणि एक साईडला ट्रकसाठी रोड आहे. खूप ठिकाणी असे पाणी वाटतं, ते काही बिस्किट वाटतात, काही चहा वाटतं, ते काही बाटल्या वाटतं, ते राजगिऱ्याचे लाडू, केळी, खूप सारं इथं अन्नदान होत आहे वारकऱ्यांसाठी. तर आता आम्ही नाश्ता करायला थांबलोय. मिसळ घेतलेली नाश्ता थांबा दाखवतो. तर मिसळ पाव घ्यायला थांबलेले. आता फायनली आम्ही RND मध्ये आलोय, म्हणजे विश्रांतवाडीपर्यंत आलोय. इथं मुक्ताबाईंची पालखी बघा. इथे सगळे आता विश्रांती करण्यासाठी थांबले. विश्रांतवाडीमध्ये ना डालच्या भाताची पंगत होती. खूप मोठी पंगत होती. अशी लोक एकाचं झालं की लगेच दुसरे असे. आणि डालचा भात पण खूप टेस्टी होता आणि आम्ही या पंक्तीचा आस्वाद घेतला. आणि त्यानंतर अचानक मला खासदार सुप्रियाताई सुळे यांची भेट झाली आणि त्यांचे पती सदानंद सुळे ह्या दोघांची भेट झाली. पण नेमकं माझा कॅमेरा असा सेल्फी होत नव्हता, त्यामुळे आमच्या दोघांचा काही फोटो आला नाही. पण त्यांचा व्हिडिओ क्लिप मला काढता आली. त्या माऊलींचं दर्शन घेण्यासाठी आले होते दोघंजणं. तर त्यांना भेटून खरंच खूप आनंद झाला आणि असं खूप भारी वाटतं कोण असं भेटलं तर. ज्ञानोबा